विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सेनगाव पोलीस ठाणे अंतर्गत सायबर सुरक्षा सप्ताह उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सायबर गुन्हेगाराकडून फसवणूक होऊ नये यासाठी आपण काय करावे यासाठी सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। सध्याचे युग हे मोबाईल इंटरनेटचं युग असून आज लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांजवळ अँड्रॉइड मोबाईल फोन आहे। या मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून उच्च शिक्षित विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण तसेच नोकरी विषयक जाब ही सर्व कामे मोबाईल लॅपटॉपवर इंटरनेटच्या माध्यमातून केली जात आहे। परंतु अनेक वेळा मोबाईल इंटरनेटचा वापर करीत असताना सायबर गुन्हेगार हे विविध लिंक शेअर करून आपली फसवणूक करीत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे। यावर आळा घालण्यासाठी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांमार्फत सायबर सुरक्षा सप्ताह या उपक्रमाअंतर्गत जनजागृती केली जात आहे। आज सेनगाव तालुक्यातील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथील संस्थेत सेनगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर सुरक्षा सप्ताह या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के हे होते। यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस जमादार जाधव क्षीरसागर, संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, मुख्याध्यापक श्री शिंदे सर, श्री सरकटे सर, पर्यवेक्षक श्री कसाब सर उपस्थित होते। यावेळी सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सायबर गुन्हेगाराकडून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत वाढत होत आहे, तर अनेक वेळा फसवणूक सुद्धा होत आहे। अशा परिस्थितीत आपली अज्ञात व्यक्तीकडून फसवणूक होऊ नये यासाठी मोबाईल इंटरनेटचा वापरात करीत असताना कोणत्याही APK लिंक ओपन करू नये, तसेच अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये। यामुळे आपली सायबर गुन्हेगाराकडून फसवणूक होऊ शकते। जर फसवणूक झाल्यास तात्काळ महाराष्ट्र शासनाच्या टोल फ्री क्रमांक 1930 व केंद्र शासनाचा टोल फ्री क्रमांक 1945 या क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता। तसेच सायबर गुन्हेगारी अंतर्गत जर कोणी आपली फसवणूक केली असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 112 वर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता, असे मार्गदर्शन केले। तर संस्थेचे सचिव भास्करराव बेंगाळ यांनी संस्थेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा सप्ताहांतर्गत मोलाचं मार्गदर्शन केलं। यावेळी संस्थेतील शिक्षक, शिक्षिका, सर्व कर्मचारी उपस्थित होते। आता आधुनिक युगात आपण जे काही मोबाईल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान किंवा कोणते डिजिटल काय जे इन्स्ट्रुमेंट वापरत असतो, या अनुषंगाने आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आताच 30 तारखेपर्यंत हा 16 जे काही सायबर रिगार्डिंग ऑफेन्स आहेत किंवा गुन्हे या अनुषंगाने आम्ही 30 तारखेपर्यंत वेगवेगळ्या शाळेवरती कार्यक्रम घेत आहोत। आज आता जिकडे आपण बघितलं तर आज 15 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे आज तुम्ही त्यांचा जे जन्मदिवस आपण साजरा केलेला आहे, असे आपल्या देशाचे जे विद्यार्थ्यांचे खरोखर एक पाईक होते आणि विद्यार्थ्यांचं भविष्य बघणारे, ज्यांनी आपली सुरुवात म्हणजे आपण पेपर वाटण्यापासून तर वेगवेगळ्या मिसाईल मॅन पर्यंत असेल किंवा राष्ट्रपती पदापर्यंत असेल, अशी ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांची लातूरला भेट झालेली होती। ज्यावेळेस पाण्याची टंचाई लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी पाण्याची व्यवस्थित अशी व्यवस्था लातूर जिल्ह्याला उपस्थित करून दिलेली होती। त्यानंतर भेट झाली जम्मू काश्मीरला, त्यांच्याकडे जम्मू काश्मीरला जिल्हा परिषद नाही आहे, तिथे डायरेक्ट अधिकार कलेक्टरला दिला जातो। शासनाचा जो फंड्स असतो केंद्र शासनाचा तो डायरेक्ट